कल्याणच्या शिवाजी चौकामध्ये शेतकऱ्यावर कोयत्यानं वार करण्यात आलेले आहेत आणि जीवघेण्या हल्ल्यामुळे शेतकरी गंभीर जखमी झालेला आहे। त्याच्यावर उपचार सुरू आहेत। शेतकऱ्यावरील कोयता हल्ल्याची घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे। कल्याणच्या महात्मा फुले पोलीस स्टेशनमध्ये या संदर्भात गुन्हा सुद्धा दाखल झालेला आहे। कल्याण पोलिसांकडून फरार झालेला हा हल्लेखोर होता आणि या हल्लेखोराचा सध्या शोध सुरू आहे। जखमी शेतकरी बारक्या माधवी कल्याणच्या सापाड गावचा रहिवासी आहे। अधिकची माहितीवर आमचे प्रतिनिधी योगेश आपल्या सोबत आहेत। योगेश, बऱ्याच वाढताना दिसतायत या कोयत्याच्या घटना आणि त्यात आणखी एक ही घटना पाहायला मिळते। सीसीटीव्ही फुटेज सुद्धा समोर आलेलं आहे आणि शेतकरी जे गंभीर जखमी झालेले आहेत त्यांची प्रकृती सध्या कशी आहे, पोलिसांनी काय कारवाई केली आहे? नक्की श्रद्धा या ठिकाणी आज सकाळी 6:30 वाजेच्या दरम्यान एक शेतकरी आपल्या गुरांसाठी मक्याचे साल घेण्यासाठी कल्याणातील शिवाजी चौकात असणाऱ्या लक्ष्मी मार्केट या ठिकाणी गेले होते। त्यांचा रोजचा उपक्रम होता, बैलांसाठी ते आपल्या हे खाद्य आणण्यासाठी गेले असता त्या ठिकाणी त्यांच्यावर अज्ञाताने कोयत्याचे वार केले आणि कोयत्याचे वार एवढे भयान आहेत, त्यांची प्रकृती खूप गंभीर आहे। त्यांना आता खासगी रुग्णालयात, कल्याणातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलेला आहे। पोलीस सीसीटीव्हीच्या आधारे या सर्व प्रकरणाचा शोध घेत आहे। आरोपी त्या ठिकाणावरून फरार झालेले आहेत। मात्र या ठिकाणी आता जी गंभीर प्रकृती आहे त्यासाठी पोलिसांशी आता आमचं बोलणं झालं, त्यावेळेस पोलिसांनी सांगितलं की आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे, मात्र अजूनपर्यंत आरोपी आमच्या हाती लागला नाहीये। पोलिसांकडून जो तपास सुरू आहे त्या आरोपींची लवकर चौकशी व्हावी आणि तपास लागावा ही अपेक्षा। योगेश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।